यवतमाळमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या वारंवार गैरहजेरी विरोधात आज अनोखा निषेध पाहायला मिळाला। गुरुदेव युवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्ची आणि नेम प्लेटला हार अर्पण करून प्रशासनाचा निषेध केला। नमस्कार, आपण बघत आहात NTV 24 आणि मी आहे तुमच्या सोबत नंदिनी बर्वे। लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी उपस्थित राहत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांचा तक्रारी प्रलंबित राहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दर लोकशाही दिनाला 200 पेक्षा जास्त तक्रारी दाखल होत असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे। जिल्ह्याच्या माय बापचा गैरहजर असल्याने न्याय कुणाकडे मागायचा असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला। दरम्यान पुढील लोकशाही दिनालाही जिल्हाधिकारी गैरहजर राहिल्यास तीव्र आंदोलन आणि जिल्हाधिकारी हटाव मोहीम राबवण्याचा इशारा देण्यात आला आहे। आज संपूर्ण आम्ही जिल्हा अधिकारी गैरहजर असल्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर सत्कार केला आहे। त्यांच्या खुर्चीला फुलगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आहे आणि त्यांच्या पाठीचाही सत्कार केला आहे। हे आमचे नेर तालुक्यातले बाबाजी आहे। हे गेल्या 2001 पासून येत आहे, आता 2025 चालू आहे, 26 चालू आहे आणि नासूकला यांचा रस्ता आहे। या रस्त्याच्या संबंधित वारंवार 2001 पासून रस्त्यासाठी हे बाबाजी येत आहे, परंतु आपण बघू शकता यांची वय संपत चालली, हे मरून जाईल। आखिर लोकशाही दिवसामध्ये न्याय भेटते का नाही भेटत, हा माझा मोठा प्रश्न आहे। हे सामान्य हे दादाही आले आहे, यांनाही न्याय भेटला नाही। आणि तिसरा विषय, हे 3 कुटुंब घर उद्ध्वस्त केलं आणि विश्वकर्माचं मंदिर बेकायदेशीर असूनही त्या अतिक्रमला काढत नाही आहे। आणि एक पद्धतीने लोकशाही दिवस म्हणजे फेस टू फेस जनतेशी बोलणे यासाठी लोकशाही दिवस राहते, परंतु जिल्हा अधिकारी विकास मीना हे जेव्हापासून रुजू झाले आहे तेव्हापासून एक दिवस लोकशाही दिवसामध्ये हजर राहिले, त्यानंतर गैरहजर राहिले। त्यामधून आम्ही त्यांचा जाहीर निषेध म्हणून त्यांचा सत्कार केला आणि सामान्य गोरगरीब 16 तालुक्यातून आपले पैसे खर्च करून येते। तुम्हाला न्याय भेटला का? आत्तावरी बघू शकता, हे लोक म्हणते न्याय भेटला का? न्याय भेटला नाही आहे, फक्त पैसे खर्च करण्याचं काम आहे। फक्त आता राज्यात गैरहजर राहणार तर प्रजा काय करणार? काऊन का जिल्हा अधिकारी राज्यात गैरहजर राहते तर प्रजा काय करणार? या माझा मोठा प्रश्न आहे। मी तर हे मागा लोकशाही दिवसच बंद करा। तुम्ही जनतेचे प्रश्न सोडत नसेल तर लोकशाही दिवस बंद करा। लोकशाही दिवस बंद करायचा ना, न्याय भेटत असेल तर लोकशाही दिवस बंद करा। जय गुरुदेव। NTV 24 करिता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची रिपोर्ट।